17 धावा धावफलकावरती। इथून मात्र आडवा बाटला फटका दमदार पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला तर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतोय षटकार। अगदी जर पाहिला तर संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करावाच लागेल कारण जर तुमचा संघर्ष जर प्रामाणिक असेल तर यश देखील तुम्हाला मिळेल नक्कीच। इथे मात्र हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला या चेंडूला, एकच धाव मिळते या चेंडूवरती। एका धावांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती। दुसरं षटक अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिला तर 24 आकडा आतापर्यंत गाठलाय। अजूनही जर पाहिला तर अजूनही 1-2 जर मोठे फटके आले तर अजूनही सामना मात्र रोमांचक पाहायला मिळाले। या बळेचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला। पडल्यानंतर आतल्या दिशेनं मात्र वळण घेतलं आणि सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। इथे आलाय डॉट चेंडू। इथे मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूला मात्र इथे दिशा दिली जाते, चौकार आलाय। नो चेंडू वरती मात्र आज चौकार आलाय। सोने पे सुहागा। इथे मात्र जर पाहिला तर चांगली आतापर्यंत गोलंदाजी करत होता गोलंदाज, परंतु इथे खराब लाईन आणि लेंथ। पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल, धाव फलक जाऊन पोहोचतोय। 29 धावा धावफलकावरती। 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज। 8 चेंडू 29 धावा। इथे मात्र फ्री हिटचा चेंडू असेल। इथे मात्र चांगला फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। चेंडू मात्र 6 धावांसाठी येतोय फरार। 6 धावा येत आहेत। फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजानं। इथे 6 धावा आल्यात, 6 धाव संख्येनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती। सात चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज। हा चेंडू खूप निर्णायक असेल। या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी वरची कोपोली टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते। इथे पुन्हा एकदा आडवा बाटना आणि नशिबाची साथ देखील कोपोली टीम कडे पाहायला मिळते की काय। मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती। इथे चौकारांना धावफलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती। आता येणारे मात्र 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज, म्हणजे सामना मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला ना तर दोन्ही टीम कडे सामना पाहायला मिळेल, कारण एखादा मोठा फटका आला तर कोपोली टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल। तर जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र निर्माण होईल फलंदाजांवरती। इथून कोणता गोलंदाज असेल 19 धावा मात्र डिफेन्स करणार। चला बॉल द्या।
यस इथे स्मिथ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, त्याला मात्र 19 धावा मात्र इथे डिफेन्स करायच्या आहेत। 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज असेल वरची खोपोली टीमला। इथून जर पाहिला तर चांगला रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला ना तर 58 धावांचा टार्गेट मात्र इथे सेट केला होता मोरया 11 पळसपे टीमनं। त्यांचा पाठला करत असताना आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती। इथून आडबा पाटणा फटका खेचला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा कॉल तिथे फंबल झालाय क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवरती थांबवलं गेलंय। अगदी जर पाहिलं ना तर 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु इथून फलंदाजांना थांबवलंय। नक्की स्वतःवरती मात्र इथे विश्वास दाखवलाय की मी हे करू शकतो आणि ते आता करून दाखवावा लागेल आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी। नक्कीच मैत्री चषकावरती जर नाव कोरायचं असेल तर इथून मात्र संघर्ष देखील करावा लागेल। जर संघर्ष तुमचा प्रामाणिक असेल ना तर यशाला देखील पर्याय नाही। 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज। इथे हेलिकॉप्टर लूक दिला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नक्कीच इथे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही। इथून 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती, 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती। आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज। 4 चेंडू 16 धावा। इथे मात्र प्रयत्न मात्र खऱ्या अर्थानं सुरेख केले फलंदाजांनी, परंतु शेवट कशा प्रकारे होणार? कारण 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज। इथून थोडेसे प्रयत्न करावे लागतील, कारण जितके प्रयत्न केलेत ना त्यापेक्षा थोडेसे जर अजून प्रयत्न केले ना तर इथे मात्र यश देखील तुमच्या वाटेला येईल, परंतु ते प्रयत्न देखील करावे लागतील। थकून जमणार नाही। इथे थकलात तर हुकलात। इथे आडवा पाटणा फटकाला जवाब पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला ना मनगटीत ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय। 6 धावांसाठी येतोय लॉंग 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 बिग हिट षटकार। यस इथे सामना देखील रफ अँड टफ पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला ना पाहिजे त्या मुवमेंट वरती मात्र फटका येतोय, कारण ज्या प्रकारे जर बॅटिंग केली जाते वरची खोपोली टीमची अप्रतिम फटकेबाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये। इथे गोलंदाजाला देखील प्रोत्साहन दिला जातोय, तू करू शकतो आणि तू करशील हेच देखील पाहायला मिळतात। इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक मिस यूज हिट, अजून एक मोठा फटका, अजून एक तडाखा षटकार। या षटकारच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 54 या आकडावरती। 54 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। अजूनही जर पाहिला ना तर 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची इथून गरज असेल। जर ही मॅच जिंकवली फलंदाजांना तर प्रभाकर दादा देशमुख यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलं गेलंय। नक्कीच प्रयत्न खऱ्या अर्थानं चांगले केले गेलेत। अजूनही जर पाहिला ना जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र इथून फेकून होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाहीये कोणती टीम मात्र विजय होईल, परंतु जर पाहिला तर 2 चेंडू आणि 4 ची गरज आहे। एखादा मोठा फटका जर आला तर सामना मात्र वरची खोपोलीच्या खिशामध्ये जाईल, परंतु एखादा डॉट बॉल आला तर अजून प्रेशर मात्र निर्माण होईल पलसबे टीम वरती। चला इथून मॅच ऑन झाली। 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू। कशा प्रकारे 2 चेंडू मात्र घटले जाणार याच्यावरती मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात। सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळतोय। लो
ओव्हर फुलटा चेंडू अगदी बॅट वरती मात्र चेंडू आलाय इथे एक धाव कंप्लीट दुहेरीचा कॉल आणि दुहेरी धाव मात्र इथे धोकाची ठरली जातीय इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळतीय मैदानाच्या आतमध्ये एकाच चेंडू वरती मात्र बऱ्याच प्रकारचे प्रश्नचिन्ह इथे लागले गेलेत कारण गरज होती का नक्कीच जी स्ट्राईक पाहिजे होती फलंदाजाला ती स्ट्राईक मात्र विनयनं